नमस्कार. छातीत असा काही कफ जमा होतो की तो जायचंच नाव घेत नाही, हो ना? तर आज आपण बघणार आहोत की अगदी साध्या, नैसर्गिक आणि महत्वाचं म्हणजे एकदम स्वस्थ अशा आयुर्वेदिक उपायांनी ह्या हट्टी कफाला बाहेर कसं काढायचं. आपण बघतो की कितीही कफ सिरप घेतले तरी छातीतला तो चिकट कफ काही केल्या जात नाही. ही अडचण खूप जणांना येते, पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण आपल्या आयुर्वेदात यावर खूपच प्रभावी उपाय आहेत. आणि हो, कफाची समस्या म्हणजे फक्त खोकला असं नाहीये, ती त्यापेक्षा खूप गंभीर असू शकते. चला तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की छातीत साठलेला हा कफ आपल्या आरोग्यासाठी इतका धोकादायक का असतो. आता बघा, आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचा सगळा समतोल हा वात, पित्त आणि कफ या 3 दोषांवर अवलंबून असतो. यातला जो कफ दोष आहे ना, तो शरीराला स्थिरता आणि स्निग्धता देतो, म्हणजे चांगलं काम करतो. पण जेव्हा त्याचं संतुलन बिघडतं तेव्हा छातीत आणि फुफ्फुसांमध्ये गरजेपेक्षा जास्त कफ जमा व्हायला लागतो आणि मग इथूनच खऱ्या समस्या सुरू होतात. हा जो जमा झालेला कफ आहे तो शरीरातली ऑक्सिजनची पातळी चक्क कमी करू शकतो. आणि जर याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन न्यूमोनियासारखे गंभीर आजारही होऊ शकतात. विशेषतः लहान मुलं, वयस्कर माणसं आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्यासाठी तर हा धोका खूपच जास्त असतो. बरं, मग ही समस्या ओळखायची कशी? खोकला सुरू होण्याच्या खूप आधीच आपलं शरीर आपल्याला काही संकेत द्यायला लागतं. हे धोक्याचे इशारे वेळीच ओळखणं फार महत्वाचं आहे. कफाची लक्षणं म्हणजे फक्त खोकला नाही, त्याआधी शरीर आपल्याला अनेक सिग्नल देतं. उदाहरणार्थ, थोडंसं काम केलं तरी थकवा येतो, तोंडात सतत गोडसर चव जाणवते, श्वास घेताना कधीकधी शिट्टी वाजल्यासारखा बारीक आवाज येतो, घामसुद्धा चिकट येतो. याशिवाय उगाचच सुस्ती येते, खूप झोप येते आणि गंमत म्हणजे भूक लागलेली नसते, पण जेवायला बसलो की मात्र पोटभर जेवण जातं. ही सगळी लक्षणं सांगतात की शरीरात कफ जमा व्हायला लागलाय. मग या सगळ्यावर उपाय काय? तर इथेच आपल्या मदतीला येतं आयुर्वेदाचं एक वरदान, ते म्हणजे ज्येष्ठमध. ह्याला मुलेठी असंही म्हणतात. श्वसनाच्या आजारांवर हा इतका प्रभावी उपाय आहे ना, कारण यात ग्लायसेरिझिन नावाचं एक तत्व असतं. याचं काम काय? तर हे नैसर्गिकरित्या कफ पातळ करतं आणि त्याला शरीराबाहेर काढायला मदत करतं. हे ज्येष्ठमध वापरायचे 2 अगदी सोपे मार्ग आहेत. पहिला, जो सगळ्यात सोपा आहे, तो म्हणजे ज्येष्ठमधाची कांडी थेट चावून खाणे. याने घशाच्या खवखवीवर लगेच आराम मिळतो. आणि दुसरा मार्ग आहे त्याचा काढा बनवून पिणे. हा उपाय विशेषतः लहान मुलांसाठी आणि घरातल्या वयस्कर लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरतो. चला, पहिली पद्धत बघूया. अगदी सोपी आहे. ज्येष्ठमधाची अख्खी कांडी घ्यायची. पावडर नका घेऊ, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. तर या कांडीचा एक छोटा तुकडा घ्या आणि तो चघळायला लागा. त्याचा जो गोड रस आहे तो गिळायचा. हे करून झालं की त्यावर 1 कप कोमट पाणी प्या. उत्तम परिणामांसाठी दिवसातून 3 वेळा असं करून बघा. कफ मोकळा व्हायला नक्कीच मदत होईल. आता वळूया काढ्याकडे. तो कसा बनवायचा? तर साधारण 2-3 इंच ज्येष्ठमधाची कांडी घ्या आणि ती थोडी कुटून घ्या. आता ही कुटलेली कांडी 2 कप पाण्यात टाका आणि ते पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळून 1 कप होईपर्यंत त्याला आटू द्या. मग त्यात आल्याच्या रसाचे फक्त 2-3 थेंब टाका आणि बस, हा काढा गरम गरम असतानाच प्या. हा काढा एकतर कफाला बाहेर काढतो किंवा मग शरीरातच त्याला विरघळून टाकतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, या इतक्या प्रभावी उपायाचा खर्च किती येतो? फक्त 2 ते 3 रुपये. विचार करा, कुठे ते महागडे सिरप आणि औषधं आणि कुठे हा इतका स्वस्त आणि परिणामकारक उपाय. तर ज्येष्ठमध हा तर एक जबरदस्त उपाय आहेच. पण समजा तुम्हाला आणखी जलद आराम हवा असेल तर आयुर्वेद आपल्याला अजून काही सोपे आणि तितकेच प्रभावी उपाय सांगतो. हा जो उपाय आहे ना, तो तर फक्त 10 मिनिटात आराम देऊ शकतो. यासाठी काय करायचं? एकतर कांदा घ्या किंवा आलं घ्या. दोन्हीमध्ये कफ कमी करण्याचे गुणधर्म आहेत. ते खिसून घ्या आणि एका सुती कापडातून त्याचा रस पिळून काढा. आता या 1 चमचा रसात 1 चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण एका ग्लास कोमट पाण्याबरोबर घ्या. जर त्रास खूपच जास्त असेल तर दिवसातून 2 वेळा असं सलग 3 दिवस करून बघा. आणि आता बघूया एक सर्वोत्तम आयुर्वेदिक काढा. यात काय काय आहे? तर दालचिनीचे 2-3 छोटे तुकडे जे उष्ण असतात, मग ज्येष्ठमध पावडर जी घशाला आराम देते, आणि तुळशीची 5-7 पानं जी अँटीबॅक्टेरियल असतात. हे सगळे मिळून कफावर जोरदार हल्ला करतात. चव वाढवण्यासाठी आणि परिणाम आणखी चांगला करण्यासाठी तुम्ही यात थोडी काळी मिरी पूड आणि आल्याचा रस पण टाकू शकता. हा काढा म्हणजे सर्दी, खोकला आणि घशाच्या इन्फेक्शनवर एक प्रकारे रामबाण उपायच आहे.
पण मग एक प्रश्न येतो की बाजारात मिळणाऱ्या तयार औषधांपेक्षा हे घरगुती नैसर्गिक उपाय का बरे आहेत? चला याचीच तुलना करून बघूया. फरक अगदी स्पष्ट आहे. आयुर्वेदिक उपायांचा एकतर काही साईड इफेक्ट नसतो, ते खूपच कमी खर्चाचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते आजाराच्या मुळावर काम करतात. याउलट बाजारातले कफ सिरप महाग तर असतातच, पण त्याने सुस्ती येणं किंवा इतर त्रास होऊ शकतो आणि अनेकदा ते फक्त वरवरची लक्षणं दाबून टाकतात, मूळ समस्येवर काहीच काम करत नाहीत. आणि म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक घरामध्ये ज्येष्ठ मधाची एक कांडी असलीच पाहिजे. ही एक अगदी लहानशी गोष्ट आहे, पण आपल्या आरोग्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची मदत करू शकते. तर मग विचार करा, निसर्गाने दिलेल्या या औषधालयाचा वापर करून आपल्या आरोग्याची सूत्र स्वतःच्या हातात घ्यायला आपण तयार आहोत का?